श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 29 जून ते 5 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत का? अनेक दिवसांपासून ज्या कामासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात त्याचे अपेक्षित फळ आता मिळणार का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन मनावरील ताण कमी होईल का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी आणि सकारात्मक बनेल का? प्रेमसंबंधांमध्ये नवीन विश्वास निर्माण होईल का? करिअरमध्ये एखादी मोठी संधी तुमच्या दारात येणार आहे का? चला तर पाहूया वृषभ राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी सकारात्मक बदल, नवीन संधी आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्णत्वाकडे जातील. करिअर, आर्थिक व्यवहार आणि कौटुंबिक जीवनात काही आनंददायी घडामोडी घडण्याची शक्यता आहे. संयम आणि योग्य नियोजनाच्या जोरावर तुम्ही महत्त्वाचे निर्णय यशस्वीपणे घेऊ शकाल. या आठवड्यात नशिबाची साथ मिळाल्यामुळे अनेक अडथळे दूर होतील आणि मनात समाधानाची भावना निर्माण होईल. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी संयम, नियोजन आणि प्रगती यांचा सुंदर संगम घेऊन येत आहे. काही ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतील तर काही ठिकाणी नशिबाची साथही लाभेल. मेहनतीला योग्य दिशा मिळाल्यास अनेक अडथळे दूर होतील. मनातील काही शंका दूर होऊन आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून पुढे जाणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा सकारात्मक परिणाम देणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर समाधानी राहतील. एखाद्या नवीन जबाबदारीची संधी मिळू शकते आणि ती तुम्ही यशस्वीपणे पार पाडू शकाल. अनेक दिवसांपासून रखडलेले कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. कार्यालयीन वातावरणात तुमचा प्रभाव वाढताना दिसेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकते. मुलाखती, चर्चा किंवा व्यावसायिक संपर्कांमधून लाभ मिळण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी जुळवून घेतल्यास काम अधिक सोपे होईल. मात्र कोणावरही अतिविश्वास ठेवणे टाळावे. तुमच्या योजना आणि भविष्यातील उद्दिष्टे सर्वांसमोर उघड करणे योग्य ठरणार नाही. व्यावसायिकांसाठी हा आठवडा विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाचा राहू शकतो. नवीन ग्राहक, नवीन करार किंवा नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे. बाजारपेठेतील परिस्थितीचा योग्य अभ्यास करून घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळू शकते. भागीदारी व्यवसायात संवाद चांगला ठेवल्यास गैरसमज टाळता येतील. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात अपेक्षेपेक्षा अधिक समाधानकारक प्रगती दिसू शकते. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुलनेने अनुकूल राहील. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याच्या दृष्टीने काही नवीन संधी मिळू शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळाल्यामुळे आर्थिक ताण कमी होईल. एखाद्या महत्त्वाच्या आर्थिक योजनेवर काम सुरू करण्यासाठी हा काळ योग्य ठरू शकतो. घरगुती खर्च वाढण्याची शक्यता असली तरी तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवू शकाल. अनावश्यक खर्च टाळल्यास बचतीत वाढ होईल. मालमत्ता, जमीन किंवा वाहन खरेदी विक्रीशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक प्रगती होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना कागदपत्रांची तपासणी काळजीपूर्वक करणे आवश्यक राहील. मित्र किंवा नातेवाईकांशी पैशांचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. कर्ज घेणे किंवा देणे यासंबंधी निर्णय विचारपूर्वक घ्या. काही व्यक्तींना बोनस, प्रोत्साहनपर रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थैर्य वाढल्यामुळे भविष्यासाठी काही मोठे नियोजन करण्याची प्रेरणा मिळेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान अनुभवायला मिळेल. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य वाढेल. एखाद्या महत्त्वाच्या कौटुंबिक विषयावर चर्चा होऊ शकते आणि त्यातून सकारात्मक मार्ग निघेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. अनेक दिवसांपासून असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत अधिक वेळ घालवण्याची संधी मिळेल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या प्रगतीमुळे आनंद मिळेल आणि त्यांच्या यशाचा अभिमान वाटेल. नातेवाईकांशी संपर्क वाढेल. दूर राहणाऱ्या व्यक्तींची भेट होऊ शकते. घरातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, परंतु मोठी चिंता करण्याचे कारण दिसत नाही. तुमच्या समजूतदार स्वभावामुळे घरातील वातावरण अधिक सकारात्मक राहील. कुटुंबातील सर्वांना एकत्र ठेवण्यात तुमची भूमिका महत्त्वाची ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा आनंददायी ठरणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मधुर होतील. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी योग्य संधी मिळेल. परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा वाढेल. एखादा विशेष क्षण तुमच्या नात्याला नवीन दिशा देऊ शकतो. वैवाहिक जीवनात शांतता आणि सहकार्य राहील. जोडीदार तुमच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयत्न करेल. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मतभेदांमध्ये सुधारणा होऊ शकते.
एकत्रितपणे भविष्यासंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. कुटुंबियांचा पाठिंबा देखील मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकते. मात्र नात्यांमध्ये घाईघाईने निर्णय घेणे टाळावे. विश्वास आणि संयम या दोन गोष्टी नातेसंबंध अधिक मजबूत बनवतील. आठवड्याच्या शेवटी प्रेमजीवनात समाधान आणि आनंद अनुभवता येईल. आध्यात्मिक जीवन या आठवड्यात तुमचा कल अध्यात्म आणि धार्मिक कार्यांकडे वाढू शकतो. मनातील अस्वस्थता दूर करण्यासाठी ध्यान, जप किंवा प्रार्थनेचा आधार घ्याल. एखाद्या धार्मिक स्थळी भेट देण्याचा योग येऊ शकतो. सकारात्मक विचारांमुळे मानसिक शांतता लाभेल. आध्यात्मिक वाचन किंवा सत्संगातून नवीन प्रेरणा मिळेल. मनातील नकारात्मक विचार कमी होतील. जीवनातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कराल. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आध्यात्मिक साधना उपयुक्त ठरेल. घरामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करण्याची इच्छा होईल. कुटुंबासह पूजा किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. या आठवड्यात अंतर्मनातील स्थैर्य वाढेल आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. कामानिमित्त काही लहान मोठे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यातील संधी निर्माण करणारे ठरतील. नवीन व्यक्तींशी संपर्क वाढेल आणि त्याचा लाभ करिअर किंवा व्यवसायात मिळू शकतो. कुटुंबासोबत सहलीचे नियोजन होण्याची शक्यता आहे. धार्मिक प्रवासाचे योग देखील दिसत आहेत. प्रवासादरम्यान आरोग्याची आणि सामानाची काळजी घेणे आवश्यक राहील. वाहन चालवताना नियमांचे पालन करावे. दूरच्या प्रवासातून मानसिक ताजेपणा मिळेल. काही व्यक्तींना परदेशाशी संबंधित कामांसाठी हालचाल करावी लागू शकते. आठवड्याच्या शेवटी केलेले प्रवास अधिक आनंददायी आणि फायदेशीर ठरतील. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मिळेल. अभ्यासातील अडचणी दूर होतील. नियमित सरावामुळे आत्मविश्वास वाढेल. काही विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. परदेशी शिक्षणाची तयारी करणाऱ्यांसाठी देखील हा काळ अनुकूल राहील. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोठी उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने महत्त्वाची प्रगती करता येईल. उपाय: शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करा. ओम श्री महालक्ष्मी नमः मंत्राचा जप करा. पांढऱ्या वस्तूंचे दान करणे शुभ राहील. गरजू व्यक्तींना अन्नदान करा. घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. आर्थिक व्यवहार करताना घाई करू नका. दररोज काही वेळ ध्यानासाठी राखून ठेवा. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, प्रगती आणि समाधान देणारा ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक बाबतीत सुधारणा, कुटुंबात आनंदाचे वातावरण आणि प्रेमसंबंधांमध्ये गोडवा अनुभवता येईल. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टी साध्य करू शकाल. आठवड्याच्या शेवटी मनात आत्मविश्वास आणि भविष्याबद्दल आशावाद अधिक दृढ झालेला दिसेल. हा आठवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी प्रगती, स्थैर्य आणि सकारात्मक संधी घेऊन येणारा ठरू शकतो. मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता असून करिअर, आर्थिक बाबी आणि कौटुंबिक जीवनात समाधानकारक घडामोडी घडतील. नातेसंबंधांमध्ये विश्वास वाढेल आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. संयम, शहाणपण आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास हा संपूर्ण आठवडा तुमच्यासाठी लाभदायक आणि उत्साहवर्धक ठरेल. धन्यवाद.